नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत भोपळी मिरचीची किंवा सिमला मिरचीची आणि बटाट्याची सुकी भाजी. तर कदाचित तुम्ही या पद्धतीने ट्राय केली नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर एका कढईमध्ये 1 चमचा धणे घ्यायचे आहेत. धणे मी अख्खे घेते, धणा पावडर वगैरे याच्यामध्ये आपल्याला वापरायची नाही आहे. तर 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप. बडीशेपेचं प्रमाण जरा जास्त असेल तरी चालेल, चवीला चांगली लागते. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 2-3 लवंगा, 4-5 काळी मिऱ्या भाजून घ्यायच्या आहेत. इथे या ठिकाणी मी एक चूक केली, सगळं पटापट आवरायचं म्हणून खोबरं वगैरे याच्यातच घातलं आहे. पण खोबरं खरं तर सेपरेट भाजून घ्या, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं. आणि एखादी मूठ शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे. तर हे सगळं वेगळं भाजून घ्या. जे शेंगदाणे आणि खोबरं आहे ते, बाकीचे मसाले एकत्र भाजले तरी चालतील. अगदी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधनं थोडे जाडसरच फिरवून घ्यायचे, म्हणजे अगदी पावडर नाही केली तरी चालेल. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम होत ठेवलेलं, त्यात मी मोहरी पहिल्यांदा तडतडवून घेते आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं फुलवून घ्यायचं अगदी व्यवस्थित. कढीपत्ता घालून घ्यायचा 8 ते 10 पानं आणि त्याच्यामध्ये किसलेलं आलं घालून घेते आहे मी. आल्याची पेस्ट वगैरे असेल तरी ती देखील घातली तरी चालेल. थोडा वेळ हे सगळे मसाले परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे मी उभा बटाटा चिरून घेतला आहे. तर सगळ्यात पहिले बटाटा थोडा आधी आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक 50% वगैरे शिजवून घेऊ, कारण भोपळी मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता हे जे बटाटे आहेत ते अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. एक 50-60% शिजवून घेऊ आपण. थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. मी सुरुवातीला सांगायला विसरले होते की भोपळी मिरचीसुद्धा अशीच उभी बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला जर एवढी जाडसर नको असेल तर याच्यापेक्षा सुद्धा अगदी बारीक जुलियन्स केले तरी चालेल, लवकर शिजेल. आता बटाट्यापुरतं हळद आणि मीठ आपण यात घालून घेणार आहोत. किंचितशी साखर घातली तरी चालेल, त्यामुळे बटाटे आहेत ना ते असे कॅरमलाइज होतात आणि चवीला खूप छान लागतात. झाकण ठेवून 1-2 वाफा काढायच्या. बटाटे ऑलमोस्ट शिजतील, म्हणजे 60-70% शिजवले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. बटाटा इतका सॉफ्ट आणि झाला की भाजीत तसाही खूप चांगला लागतो. आता बटाटे एक 50% वगैरे शिजले की त्याच्यामध्ये आपल्याला ही भोपळी मिरची घालून घ्यायची आहे. तर आत्ता मी जे सांगते ते लक्षपूर्वक ऐका. इथे भोपळी मिरचीसाठी सुद्धा जेवढं लागेल तेवढं मीठ आपण घालून घेणार आहोत. आता काही जणांना भोपळी मिरची जी आहे ती थोडीशी करकरीत वगैरे आवडते खायला आणि काही जणांना अगदी शिजलेलीच लागते. त्याच्यामुळे अगदी शिजलेली लागत असेल तर इथे थोडा वेळ परतून घ्यायची आणि पाण्याचा हबका मारून मग वाफेवर शिजवून घ्यायची. इथे चवीपुरतं लाल मसालासुद्धा घालून घ्यायचे आपल्याला. याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. आणि ही वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. पण ही आत्ताच हे सगळं शिजवून घ्यायचं. जो आपण मसाला तयार केला आहे खोबरं शेंगदाणे वगैरे घालून, तो घालायच्या अगोदर पाण्याचा अंश या भाजीतला पूर्णतः गेला पाहिजे. आणि भाजी म्हणजे व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला हा मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक 2-3 चमचे आपल्या आवडीप्रमाणे मसाला हा घालून घ्यायचा, जे आपण भाजून वगैरे घेतलेलं ते. आणि याच्यामध्ये आंबोशीची पावडर म्हणजेच आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा अनारदाना पावडर घातली तरी चालेल. एक आंबटपणा किंवा चटपटीत फ्लेवर येतो. आणि आता आपली भोपळी मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. भाकरीबरोबर खायला ही भाजी खूप अप्रतिम लागते आणि वरण भाताबरोबर खायलासुद्धा तितकीच सुंदर. मला खात्री वाटते की भरपूर लोकांनी ही भाजी अशा प्रकारे ट्राय नसेल केली, त्याच्यामुळे ही रेसिपी ना नक्की फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या आधीच्या रेसिपीजसुद्धा बघायला विसरू नका. आणि रेसिपीज तुम्हाला या आवडल्या असतील तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.